नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही मच्छी फ्राय करत होतो. बांगडे घेतलेले, तर मार्केटमधून आणून आज बांगडे फ्राय केलेले. मी आणि मामा सोबत मिळून फ्राय केले. म्हणजे मी फक्त थोडेसे सांगत होतो, फ्राय तर मामानेच केले. तर बघा आता मी काय काय फ्राय केले ते व्हिडिओमध्ये बघा. हे आहेत माझे बाबा आणि ही आहे नेत्रा. तर आम्ही आज बांगडे फ्राय केलेले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही केलेले बांगडे फ्राय करायला आम्हीच दोघं होतो, मी आणि मामा. आज बांगडे फ्राय केले, बघूया कसे झाले टेस्ट. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा कसे वाटले आमचे व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ चांगले वाटले तर शेअर करा. बांगड्या आता काढते बाहेर. एवढे बांगडे आणलेले आहे आम्ही. तर त्यांना बांगडा फ्राय करणार आहे आम्ही आता. खूप हे आहेत बांगडा फ्राय करायला. आज आपण घरच्या घरी बांगडा फ्राय करणार आहोत. तर खूप एक्साइटेड आहोत आम्ही. पहिलाच ब्लॉग आहे आमचा मच्छी फ्रायचा. तर आवर्जून पहा. काय रेसिपी कशी वाटली आणि आम्हाला कमेंट शेअर वगैरे करा आम्हाला. तर आता मच्छी धुवायला जातोय. मच्छी साफ करून घेतोय आता. हे बांगडे थोडे कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून मीठ मसाला व्यवस्थित त्यात मिक्स व्हायला पाहिजे. आपण सर्व पहिले कटिंग करून घेऊया. बांगडे आता कटिंग करून झाले, त्यांना मीठ मसाला लावून आता हे करू आम्ही. मच्छीमध्ये आता आम्ही लिंबू पिळतोय. लिंबू पिळून झाले, आता मीठ मसाला टाकून घेतोय. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हळद टाकायची आहे. थोडं मिक्स करून घ्या. आपल्याला मच्छी फ्राय करण्यासाठी रवा घ्यायचा आहे थोडं, जेणेकरून मच्छी थोडी कुरकुरीत आणि थोडी व्यवस्थित फ्राय होते. आणि थोडं आपल्याला तांदळाचे लागेल. थोडं आपल्याला तांदळाचं पीठ पण घ्यायचं त्याच्यामध्ये. तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडं आपल्याला, जेणेकरून जी आपण मच्छी फ्राय करणार आहोत बांगडे ते एकदम कुरकुरीत होते. थोडी हळद टाकू. मसाला आणि हळद टाकून त्यांना आता मिक्स करून त्याच्यामध्ये बांगड्यांना लावू आणि तव्यावरती टाकायला. तवा तापलेला आहे, तर आपण त्याच्यात तेल टाकायचं. तेल थोडं गरम होईपर्यंत आपल्याला हे जे बांगडा आहे
ते पीठ आणि रवा जे घेतलेलं त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. तेल तापलेलं आहे तर आपल्याला जे बांगडे आपण रवा पिठामधून मिक्स केलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचे. बघा कसे चांगलं तेल तापलेलं आहे. मच्छी फ्राय होते. आता तेल उडतंय. आपल्याला ते पलटी करून घ्यायचं आहे जेणेकरून एक साईडने शिजलेलं आहे. बांगडे थोडे कुरकुरीत झाले. आता जे आपण रवा आणि पीठ लावलेलं आहे ना त्याच्याने हे कुरकुरीत होते. थोडं अजून त्याच्यामध्ये आपण बांगडे आता त्यांना पलटी करून घेतोय. बांगडे असे शिजायला अजून टाइम लागेल. आपण तर बांगड्यामध्ये थोडा पीठ निघालाय. आपल्याला थोडं मंद आचेवर ठेवायला पाहिजे म्हणजे जेणेकरून ते आतमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने शिजले जाते. बांगडे आता कुरकुरीत चांगले झालेत फ्राय. तर त्यानंतर आपण टेस्ट साठी घेऊ. दाखवू तुम्हाला टेस्ट कसे झाले. आतून पण शिजलेत कसे ते पण दाखवू. बांगडे डब्यामध्ये काढतो. बघा बांगडे कसे झाले. आता परत बाकीचे बांगडे पण तव्यावरती टाकून घेतोय. आणि हा एक छोटा पापलेट. तर पूर्ण मच्छी तव्यावरती टाकून झाली आहे. तर आता ह्यांना बघा किती टाइम लागेल फ्राय व्हायला. तोपर्यंत आपण चिल करू. तेल टाकून त्यांना वरती असं फ्राय करायला ठेवू आपण. तर आता टेस्ट बघूया कसे झाले. आमचे बाबा टेस्ट करून बघते आता. कसा झाला बाबा? बघूया आपण बांगडा कसा टेस्ट केला आता. शिजलेला बांगडा बघा आतून पण. भारी झालाय. ही माझी मुलगी शाळेत निघाली. मी सासरे. कसं झालंय बांगडा? मस्त. अच्छा. आमचे माझा युट्यूब चॅनल आहे. युट्यूबला आम्ही असे छोटे छोटे व्हिडिओ टाकत राहतो. तर व्हिडिओ आवडल्यास युट्यूबला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. बघा परत एकदा दाखवतो मच्छी आतमध्ये बघा. भारी झाले. तुमच्या पण तोंडाला पाणी आला असेलच बघून. तू मच्छी कशी झाली आहे? छान आहे. आवडली तुला? कुठे गेली तू? ही आता शाळेत गेलेली. शाळेतून आल्या होती. हिला मी ब्लॉग मध्ये घेतलंय. ही सुद्धा मच्छी ट्राय करते. बघा ही नेत्रा. काटे आहेत. ही माझी छोटी मुलगी.
मग अशी बघायला ती मोठी मुलगी होती ती आता शाळेत गेले ती आता शाळेतून आले तिला पण खूप मच्छी आवडते फिशसाठी तर एकदम ही एकदम हेच आहे त्या शाळेत आल्याला म्हणते की फिशचा वास येतोय आणि आल्याला डायरेक्ट बसली फिश खायला बघतच आहात. तर आजची व्हिडिओ आता आम्ही इथेच संपवतोय. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाइम. तर बाय बाय.